हे असं व्हिडिओ काढताना हे असं वरती काय यायला पाहिजे, याला झाकून देतो. ऑल राईट, आपले कपडे आहेत एका दिवसाचेच आहेत. जीन्स पॅन्ट, टी शर्ट, 2 एक्स्ट्रा टी शर्ट आणि हे तुम्ही बघितलं ते लपवलं ते बस असं आहे. मी आधी हे टी शर्ट घातलं होते, हे मी नाही घालणार आता. बट ठीक आहे, असं पण मला एकदम ढगलं दिसत होतं. सो आता याच्यात बॅगेत ठेवू, देवपूजा करू आणि त्याच्यानंतर आपला ब्लॉग स्टार्ट करू आणि आपण इथं निघूयात. उशीर झाला आहे जसं नेहमी होतो आणि जसं नेहमी ते सांगावंच लागतं. ब्लॉगिंगचा एक रूल आहे आय थिंक. कुठं पण जायचं असेल तर उशीर झाला, नसेल झालं तरी पण उशीर झाला. चलो ऑल डन. अच्छा तुम्ही दे चोनी. कुठला मुड्या आजीला किची करून दे ना, आजीला किची देऊन दे. हा द्या तिला करा पहिले. आजी आजी सगळं सोडा, तिला करा. ओ नो. हा ओ बापे. नो 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 नो. तिला फक्त बघितल्यावर पाहिजे असतं 1 सेकंदासाठी, 1 मिनिटासाठी. हे केलं तिने खराब. मी जरी याच्यात गोरा दिसत असेल पण मला भीती खूप जास्त ऊन आहे बाहेर. पण टेन्शन घ्यायचं कारण मी याचं सोल्युशन घेऊन आलोय माझ्या स्वतःसाठी पण आणि तुम्हाला कोणासाठी पण. जेव्हा पण मी ट्रिपला जातो किंवा ट्रॅव्हलिंग करत असतो ना, सो मी हे सगळे प्रोडक्ट मागून घेतो. आणि आत्ताची जी उष्णता आहे 45 डिग्री सेल्सिअस, 40 डिग्री सेल्सिअस आणि 50 डिग्री पर्यंत पण जाऊ शकतं. आणि जेव्हा आपण ट्रॅव्हलिंग करतात तेव्हा तर मस्ट आहे, म्हणजे तुम्ही घराबाहेर निघाले ना सनस्क्रीन लावणं मस्ट आहे. सो मी तुमच्यासाठी आणि माझ्या स्वतःसाठी पण घेऊन आलो ममाअर्थचं नवीन सनस्क्रीन जे की आहे राईस वॉटर डेवी सनस्क्रीन. यस, याचे जर फायदे सांगायला गेलं, इन्ग्रेडियंट सांगायला गेलं तर याच्यात आहे राईस वॉटर आणि याच्यात आहे नायसिनामाइड. राईस वॉटर काय करतं, आपल्या स्किनला ब्राईटनेस द्यायचं काम करतं आणि ग्लो देण्याचं काम करतं. तिचं नायसिनामाइड काय करतं, जी टॅनिंग झालेली स्किन आहे त्याला रिकव्हर करण्याचं काम करतं आणि ती टॅनिंग दूर करायचं काम करतं. आता आपण रिसॉर्टला चाललोय, सो रिसॉर्टला जेव्हा जाऊ आपण तेव्हा स्विमिंग पूलमध्ये जातो तेव्हा आपण सनस्क्रीन लावणं मस्ट आहे. जेव्हा तुम्ही ट्रॅव्हलिंग करतात, उन्हात जातात, तेव्हा कंपल्सरी सनस्क्रीन लावणं मस्ट आहे. म्हणजे आहे जे तुम्ही एकदा सनस्क्रीन लावणार ना, याचा इफेक्ट 6 तासापर्यंत राहतो. कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही, काय नाही, बिंदास पण यूज करू शकतात. नॅचरल आहे एकदम. चला पटकन यूज करून दाखवतो. सगळ्यांना सनस्क्रीनचे फायदे माहिती आहेत. जर तुम्ही अजूनपर्यंत सनस्क्रीन यूज करत नसाल तर प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे, स्टार्ट करा सनस्क्रीन यूज करणं, बिकॉज याचे खूप सारे फायदे आहेत. एकदम सोपं आहे. तुम्हाला असं हातात घ्यायचं आहे ते, जेवढं तुम्हाला पाहिजे क्वांटिटी त्याची. सनस्क्रीन अप्लाय करून झालाय आणि सनस्क्रीन डेली बेसिसवर लावतो मी, तुम्ही पण लावायला पाहिजे. सो या प्रोडक्टचे मी लिंक सगळ्या डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या आहेत. डू चेकआउट देम. आणि मामाअर्थचे सगळे प्रोडक्ट हे केमिकल फ्री आहेत, नॅचरल आहेत, बिंदासपणे तुम्ही यूज करू शकतात. आणि यस, आपला कोड यूज करायला विसरू नका, दीपक 2024 टू गेट 20% ऑफ. त्यांचा ऑफिशियल वेबसाईट म्हणजे mamaearth.in वर आणि त्यांचा ऍपवर मामाअर्थ ऍपवर. त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनवर भेटून जाईल. आणि अजून एक गोष्ट, माझी फेवरेट आवडती गोष्ट, जेव्हा जेव्हा तुम्ही काही परचेस करतात ते तुमच्या नावाने एक ट्री प्लॅन करतात, त्या ट्रीचे सगळे डिटेल्स म्हणजे लोकेशन, फोटोज जे काही असेल, तुमच्या ऑर्डरची लिंक असेल ते तुम्ही कधी चेक करू शकतात. मामाअर्थ प्युअरली प्लास्टिक पॉझिटिव्ह आणि इंडियन ब्रँड आहे. आणि मामाअर्थचे सगळे प्रोडक्ट ऑफलाईन स्टोअर आणि ऑनलाईन स्टोअर सगळ्या ठिकाणी अवेलेबल आहे, जसे की अमेझॉन, फ्लिपकार्ट, पर्पल. त्यांच्या ऍपवर सगळ्यांचे ज्या लिंक्स आहेत मी त्याची डिस्क्रिप्शन देऊन देईल, तिथं चेकआउट करू शकतात. किंवा तुमचा जवळपास स्टोअर असेल, मेडिकल स्टोअर, किराणा स्टोअर, सगळ्या ठिकाणी मामाअर्थचे प्रोडक्ट अवेलेबल आहेत, तेही तुम्ही चेकआउट करू शकतात. आणि येस, आपला कोड यूज करायला विसरू नका, दीपक 2024 टू गेट 20% ऑफ. चला आता पटकन निघूयात, बिकॉज याच्या नंतर हे तर ठीक आहे पण अजून याच्या पुढचे प्लॅन पण आपले खूप सारे रेडी आहेत. म्हणून आपली तयारी एकदम परफेक्ट झाली आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही. आता आपण बिंदासपणे ट्रॅव्हल करू शकतो आणि फिरू शकतो. चलो. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. मम्मी आज तारीख काय आहे? 12 आहे. थांबा हिला उतरवू द्या, कारण की काल खूप मोठा कांड झाला आहे. आम्ही सगळे घाबरलो होतो, बट ठीक आहे. हा, आज आहे मदर्स डे. मम्मी, मदर्स डेचा तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. बोलायला खूप काही आहे पण आता आपण बोलणार नाही. सगळ्यांना आई हे शब्द माहिती आहेत, आई काय ते सगळ्यांना माहिती. सो मम्मी, आय लव्ह यू. थँक्यू बेटा. है ना, मदर्स डे. हे आजीला मदर्स डे केला का तू? आजीला हॅपी मदर्स डे कर. हॅपी मदर्स डे, हॅपी मदर्स डे. स्वतः आम्ही चाललोय रिसॉर्टला. आमचं घर सोडून आम्ही दुसऱ्यांच्या घरी जातोय, जे असं सजवलेलं असतं, बनवलेलं असतं, जिथं स्विमिंग पूल असतो, जिथं भारी ॲटमॉस्फिअर असतं, वातावरण असतं. सो आम्ही एक दिवसासाठी तिथं स्टे पण करणार आहेत आणि तिथंच राहणार आहेत. पूर्ण फॅमिली चाललोय, स्नोई, परी, सगळे चाललोय. सो मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट तिथं, ठीक आहे? टाइम झालाय, बाकीचे बाहेर पण निघून गेलेत आणि आता मला आई सांगते की तुझा चहा बनवलेला. हा चहा इथं आहे. मम्मी चहा कशात गरम करू? वोकर नाही, कुकर म्हणली तो. आधी या कुकर मध्ये गरम करून घे. हो ने मम्मी, कुकर. कुरू 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 कुरू. बाबाला दाखव कुठे लागलं होतं तुला रात्री. बाबाला दाखव ना.
हे बघा इथं लागलंय बघा आमच्या स्नोईला. गेली चोनी. काय बाबाला बाय करून दे. स्नो बाबाला आय लव्ह यू. स्नो आय लव्ह यू. जय 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 नाही. नखपालिश आहे ना ती. आम्हाला आमच्या याच्यात नखपालिश म्हणतात, ते नेल पॉलिश आहे. तिला लावलं आणि तिनं पूर्ण पसरून दिलं पायाला आणि म्हणते जय जय. पप्पा हाय. पप्पा ऑफिसमध्ये आज पण सुट्टी नाही पप्पांना संडेच्या दिवशी. स्नोई बाबा बोलवत आहे तुला. जम्पिंग नो जम्पिंग. चला चहा फिनिश करू पटकन. चला आता डायरेक्ट डेस्टिनेशनवर पोहोचतो, तेव्हा तुम्हाला निवांत भेटतो. आता मला ड्राईव्ह करायची. इथून 2 तास लागतील मला पोचायला. आणि तिथं आपण जे लोकेशन आहे मला माहिती नाही कुठं आहे काय आहे, फक्त एवढं माहिती की रिसॉर्टला चालू कुठलं तरी. सो त्या रिसॉर्टवर पोहोचतो आणि मग तिथं बघू कसं ॲटमॉस्फिअर आहे, काय लोकेशन आहे, काय मजा येते. सो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा. नाश्ता करून झाला आहे आणि नाश्ता ही अशी एक गोष्ट आहे ना जी खूप टेस्टी आणि खूप चांगली पाहिजे असते आपल्याला सकाळ सकाळ, बिकॉज खूप जास्त जोराची भूक लागलेली असते. पण आमचा जो हायवे तो सुटला, आम्ही मध्ये टर्न मारलेला पण हायवेला हॉटेल नाही भेटला आम्हाला कुठंच. आमची जी नेहमीची हॉटेल होती तो अजून पुढे होती थोडी, मुंबईच्या अलीकडे पनवेलच्या अलीकडे आम्ही थांबतो ना तिथं होती. पण आम्हाला आतून यावं लागलं म्हणून आम्ही इथं मध्ये थांबलेलो. आणि सगळ्यांना खूप भूक लागलेली आणि थांबलेलो. तर काहीच चांगलं नव्हतं, ना पोहे चांगले होते, ना पावभाजी चांगली होती, ना सँडविच चांगला होता. फक्त खाल्लंय जबरदस्ती मागवलं होतं म्हणून. खोपोलीमध्ये वेलकम नावाचं हॉटेल आहे, तुम्ही ट्राय करू शकता तुमच्या ओन रिस्कवर. मम्मी कसा होता ब्रेकफास्ट? चांगला होता. काय करायचं? आईला सगळंच चांगलं वाटतं. आईला चांगलं नसेल, आवडलं नाही ना, आईला आवडलं नसेल तरी आई म्हणते ठीक आहे चांगलंच होतं. सँडविच ठीक आहे, आईचं सँडविच चांगलं होतं, आईला आवडलं ते. पण आईचं जे सँडविच आहे ते मला पण नाही आवडलं. आणि पावभाजी कशी होती? हे आन्सर पाहिजे होतं आपल्याला खरं वालं. पोचलो आम्ही रिसॉर्टला आणि हे रिसॉर्ट आहे कर्जतला. आम्ही हायवेपर्यंत होतो ना तिथपर्यंत ठीक होता, बट खपोलीचा इथं तुम्ही बघितलं असेल आम्ही खायला थांबलो. तिथून मधला रस्ता थोडा वेगळा होता, थोडा विचित्र होता, असे जिवारे होते ड्राईव्ह करायला. बट आता पोचलो आणि रिसॉर्ट एक नंबर आहे. आपली गाडी तिथं लावली, तिथं पार्क केली. आता दादा ते सगळी प्रोसिजर करायला गेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला चाबी भेटेल, आपण आपल्या रूममध्ये जाऊ. आणि इथंच आम्ही जिथं बसलो ना तिथंच बघा खूप साऱ्या गोष्टीत खेळण्यासाठी, टाईमपास करण्यासाठी. आई याला काय म्हणतात मला माहिती नाही, माहिती असेल तर कमेंट करून जा. तो पूल टेबल, कॅरम, या 3 वस्तू इथे आहेत. तिथं स्विमिंग पूल आहे, तिथं आपण नंतर जाऊया. तर रूम भेटल्यानंतर समजेल आपल्याला काय काय नाही. बट तात्पुरता एवढं तरी माहिती आहे की आपल्याला अख्खा रिसॉर्ट आपल्याच अड्ड्याचा आहे असं वाटतं मला. कसं वाटतं म्हणजे? आईला आता झोप येते भयंकर. आई आता झोपेल आधी जाऊन, कारण की ऊन पण खूप आहे ना. आता काही करता येणार नाही, जेवण करू, मस्त आराम करू आणि त्याच्यानंतर संध्याकाळी उठल्यावर बघता येईल काय करायचं आहे ते. आई क्रिकेट नाही का ते? हां हे बघ असं मारायचं त्याला, हे ना. हां ठीक आहे. आता या व्हाईटने मार त्याला, नाही या व्हाईटने मार यांना. ये इकडं. हां याच गोडीनं तू सगळं मारायचं आहे, ठीक आहे. चला हे नंतर खेळू. दादा आलाय, आपण आपल्या रूममध्ये जाऊ. हा आहे आपला रूम. बापरे बेकार ऊन आहे. आणि रूमच्या समोरच स्विमिंग पूल आहे, झाडं आहेत, इथे तुम्ही बसू शकतात. आपण संध्याकाळी चहा वगैरे इथंच पिऊ. प्रत्येकाला एक स्पीकर पण असतो सेपरेट. आणि अशा ए डॉन हो ये लेके ही भाभी. हे बघाय सोबत घेऊन आले आमच्या डाकू. खतम. हो बापरे. बॉल. हा चोनी, हा चोनी. शोनी ते डोक्यात लागलं ना, हे ना नॉर्मल बॉल नाही आहेत, कॅच पकडण्यासारखे. रूम आहे 1 2 3. वाव. कोकम शरबत. Swim! Swim! Woo! No swim! 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 झालं आपण आंघोळ वगैरे करून फ्रेश आणि आल्या सगळे जण स्विमिंग पूलमध्ये मजा करायला चालले गेले. मला असं वाटलं निवांत आराम करू, त्याच्यानंतर स्विमिंग पूलमध्ये जाऊ. बट फक्त परी आणि स्नोही गेली होती, बिकॉज ते खूप जिद्द करत होते.
ते गेल्यानंतर मग त्यांना ऊन सगळे एक 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 करून, आणि सगळ्यात जास्त ज्याला मजा आली असेल 3 लोक. पहिली म्हणजे की स्नोई, दुसरी म्हणजे परी, आणि तिसरी म्हणजे की आई. आईचा 3रा नंबर नाही, तुम्ही पहिला नंबर दिला तरी चालेल, पण आईने आज खूप जास्त मजा केली. म्हणजे कारण की आम्ही काय आपल्या घरात पण असंच होतं, आपण असं रोज रोज कधी जात नाही, आणि आपल्या आई वडील हे सगळे लोकांची मजा करत नाही. आणि आय थिंक, मला नाही माहिती आहे, आईने पहिल्यांदा असा एक्सपिरियन्स घेतला आहे. याचा आधी असं स्विमिंग पूल काहीच नाही ना. सो आईने सगळ्यात जास्त मज्जा केली, आणि ते पण नदीमध्ये गेली होती मी, पण स्विमिंग पूल. हां, आपल्या गावाकडे कशा नद्या असतात, आपल्या जे पण मावशीज बघतात मला गावाकडनं, किंवा तुम्ही हे आई जे बोलते ते तुम्ही रिलेट करू शकतात, बिकॉज तुमच्या गावाकडे पण अशाच नद्या वगैरे मध्ये ते तर तुम्ही एन्जॉय केला असेल. स्विमिंग पूल आणि हे सगळं आजकालच्या जमान्याचे शो ऑफ आहेत. बट ठीक आहे, खूप मजा आली. आई जेव्हा मजा करत होती ते बघून खूप आनंद झाला. आणि परत एकदा तुला मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. आता जेवण वगैरे ऑर्डर देऊन दिली. त्याची माझ्या पोरांनी खूप भारी आणलं त्यांनी फिरायला, कारण मला पोरांनी नाही पण दादाने सरप्राईज प्लॅन केला होता. मस्त दादाने भारी प्लॅन केला. आलो आता एक दिवस मस्त आम्ही इथं पूर्ण फॅमिली एन्जॉय करू. आता मी संध्याकाळी जाणार नाही, हे लोक जातील त्यांना जाऊ द्या, माझी हाऊस पूर्ण झाली. आपण मस्त इथंच टाइमपास करू, गार्डनमध्ये फिरू, आणि एकदम शांततेत आपला जो टाइम आहे पूर्णपणे आपला फॅमिलीसोबत स्पेंड करू. चला आता जेवण करायला जाऊ. दादाने ऑर्डर ऑलरेडी देऊन दिली, आम्ही दोघंच राहिलो. आई पण ते कपडे सुकायला आली होती, ते बाहेर टाकायचे होते म्हणून, आणि माझी आंघोळ वगैरे झाली. जाऊयात पटकन जेवण करत, आणि त्याच्यानंतर मग दाराडूर एकदम. सगळ्यात भारी गोष्ट ही, असं काळा कुठलाच फॅन कुठलाच काही बंद करायचं काम नाही, सगळं ऑटोमॅटिक बंद. पूल म्हणजे ओढा, पुश आणि पूलमध्ये नेहमी कन्फ्युजन होतं. आमचीच फॅमिली इथं फक्त. जेवण आलेलं नाही अजून, जेवण आल्यावर जेवण करू. चोनी दे दे दे. ऑलराईट, जेवण वगैरे झालंय. जेवण एक नंबर होतं, मजा येऊन गेली. आणि एवढे सारे ऑप्शन जेव्हा जेवणात असतात ना, तेव्हा अजून जास्त मजा येऊन जाते. इथपर्यंत जेवण घेतलंय, आता डायरेक्ट आराम करणार, झोपणार आपण. आणि सगळ्यात मोठा टास्क म्हणजे स्नोईला सांभाळायला. स्नोईला सांभाळायचं जोपर्यंत तिचे आई बाबा जेवण करतात, म्हणजे दादा वहिनी जेवण करतात, तोपर्यंत आपण स्नोईला ऍक्टिंग कोण करते? ऍक्टिंग चोनी. चोनी काय करते? हा, हे बघा, राऊंड 1 2 अजून 1 2 3 4 5 6 7 8 9 क्लॅप क्लॅप क्लॅप. बाय. वाजून गेले 6:38. काय झोप झाली, मजा येऊन गेली. आणि बाहेर म्हणजे आता उठल्यानंतर समजतं की बाहेर खूप जास्त पाऊस आलेला, आणि आमची सगळी कपडे जे सुकवायला टाकले ते परत ओली झाली. आता एक छोटी पोरं परत स्विमिंग पूलमध्ये जातील, आपण थोडंसं चक्कर मारून येऊ. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 बॉल आहेत पूलचे, जे स्नोई घेऊन आले सकाळी, तर घेऊन येऊ. बिकॉज खूप सारे लोक तिथं पूल खेळतात, तर ते बिचारे अर्ध्याच्या सोबत पूल खेळत असतील. सो आपण तिकडे ठेवून येऊ, आणि मग नंतर चहा आणि भजी यांचा पण ऑर्डर देऊ, आणि मस्त इथं बसून आपण ते एन्जॉय करू. दिसतो समोर सनसेट पण होईल आता, बट तिकडे जावं लागेल आपल्याला, इथून नाही दिसणार. सो बघू. आपला जो रिसॉर्ट आहे ना, तो इकडे आहे, द जंगल रिसॉर्ट. नाव पण कसं दिलं आहे जंगलसारखं, बिकॉज जंगलात आहे ना, मे बी काहीतरी रिझन असेल दुसरं. आणि असं समोर येऊन मी म्हटलं चला बघून येऊ. सनसेट व्हायला अजून खूप टाईम आहे, खूप जास्त, पण दिसतं एक नंबर आहे. हे बघा, असं वॉकिंग एरिया आहे. आम्ही येताना पण इकडनं आलो होतो, मला चला चालून पण येऊ. थोडंसं एका ठिकाणीच राहून थोडंसं बधीर होऊन जातं शरीर. फिरलो नाही, हिरलो नाही, आणि ना खूप जास्त झोपलो आहे, आणि खूप जास्त असं ना डोकं हँग झालं झोपून. म्हटलं चला जरा वॉक पण होऊन जाईल. ते 2 बॉल पण देऊन दिले तिथं, आणि भारी वाटतंय मला ना. असं जंगलातून जाताना किंवा शहरातून जाताना असं वाटतं, इकडून नागोबा येऊन जाईल, इकडून काहीतरी येऊन जाईल, इकडून हे दिसेल, तिकडून ते दिसेल. काही दिसत नाही, पण मनात अशीच भीती असते. हे बघा, नो वन इज हिअर, पण सनसेट बघा, वाव. आणि आपण जो सनसेट बघायला आलो होतो तेव्हा दिसतंय झाडामागे, बस तेवढाच दिसतंय. आता जर पूर्ण बघायचं असेल तर खूप लांब जावं लागेल, म्हणून म्हटलं इथंच बसूयात. आणि आपला रिसॉर्ट इकडं माग आहे, थोडा टाइम स्पेंड करू आणि परत जाऊयात आपण, बिकॉज आपला चहा पण येऊन जाईल तोपर्यंत. 7 वाजून गेले तरी पण एवढं गरम होतं आहे ना, बापरे. झाला सनसेट वगैरे, बसलो होतो आपण. हे बघा इथं मिडलवाल्यावर बसलो होतो, झालं आहे
अर्धा तास बसलो आपण. आता परत जाऊयात चहा पिऊयात. मला चहाची खूप जास्त क्रेविंग होते आता. रूम मध्ये आल्यानंतर अजून जास्त बरं वाटतं बिकॉज दोघं एसी चालू आहेत ना, तर रूम मध्ये खूप थंड आहे. बाहेर मी आतापर्यंत होतो ना खूप जास्त गरम होतं आणि कोणीच नाही रूम मध्ये. लेट मी शो कुठे गेलेच सगळे. तोपर्यंत मी फ्रेश होऊन जातो. आपल्या कांदे भजीचा ऑर्डर देऊन दिलाय, चहा आणि कॉफीचा ऑर्डर देऊन दिलाय आणि मस्त मी तर इथे पिणार आहे बाकीचे सगळे बाहेर पिऊ द्या किंवा स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना त्यांना खाऊ पिऊ द्या, पण मी तर आपल्या घरातच राहणार आहे, या रूममध्येच राहणार आहे. बिकॉज मी आपण फिरून आलो, खूप जास्त गरम पण आहे. सो इथं आपण मॅच पण बघू किंवा काहीतरी टाइमपास करू आणि रूममध्येच राहू, फक्त आणि फक्त आराम करू. आणि बाकीच्यांची मस्ती बघा. अजून परत स्विमिंग पूलमध्ये गेले ते. स्नोई वहिनी तिकडं, आई आणि परी, तो दादा तिकडे बोलतोय. सोशी यांची मस्ती पण चालू आहे. चाय इज हिअर, भजी इज हिअर, चटणी इज हिअर. आपण येऊन गेलेत आपल्या दोघं वस्तू घेऊन रूममध्ये. बिकॉज मला बाहेर अजिबात जमत नाही, काय माहिती एकदम अशी चिडचिड होते बाहेर. हे बघा 9:45 वाजलेत. मम्मीने अख्ख्या गावाला फोन लावला असेल, बहिणीपासून भावांपासून सगळ्या फॅमिली मेंबर्सांना फोन लावला आणि दाखवलं की आम्ही इथं आलोय, आम्ही असा मजा करतोय, आम्ही तसं करतोय. कसली गोड आहे ग तू. अख्ख्याना दाखवत होती बघा आम्ही कुठं आलोय, बघा आम्ही स्विमिंग पूलमध्ये मज्जा करतोय अँड ऑल. अरे वा, खूप खूप भारी वाटतं जेव्हा या सगळ्या गोष्टी करते ना. बट चलो खाना खाने जाते. चलो बेटा, मलाच बंद करू द्या, नाही ते नाही ना ही कुल्फी उठणार नाही. हे बघा आता बंद केल्यावर रिॲक्शन बघा. नो 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 नो. चलो लेने पडेगा क्या ये पिंक वाले. किती क्यूट जूते तिचे. परी इकडे दीदीचे घेऊन जा, मी आलोय बंद करू ना. चलो लॉक बंद. तुम्हाला पण असा टाइम भेटत असेल किंवा तुमच्याकडे असेल असा टाइम आपल्या फॅमिलीसोबत, नक्की जा आणि असा टाइम स्पेंड करा. खरंच जगा वेगळी फिलिंग आहे. मेन म्हणजे आपलं नाही, आपण तर कुठं ना कुठं जात असतो मित्रांसोबत, काही ना काही प्लॅन होत असतात, बट फॅमिलीसोबत कधी असे प्लॅन होत नाही. आणि असे प्लॅन झाल्यावर त्यांची रिॲक्शन, त्यांच्या फिलिंग समजतात आपल्याला की ते किती खुश आहेत. तरीचा फेवरेट पास्ता. आपण एकदम सॉर्टेड जेवण करतोय, डाळ आणि चावल. हे तर एक्स्ट्रा होतं म्हणून ते मी टाकून घेतलंय, पण याच्यावर मेन फोकस असेल आपला. काय बघते तू. जस्ट जेवण झालं, 1 मिनिट पॉज करतो मी. आईचं जे सत्संग आहे, जे महाराजांचा सत्संग ऐकते ते जरा म्हटलं पॉज कर. आमचं जेवण झालं आहे तिघांचं. स्नोई पण आमच्यासोबत, मम्मी मी, बाकी दादा वहिनी ते जेवत आहेत, परी पण जेवते अजून. आणि बघा असं एक ब्युटिफुलचं गार्डन आहे आणि असं आम्ही इथं बसलो आहे. मस्त बसू, गप्पा वगैरे मारू, नाही तर आईसोबत आम्ही सत्संग ऐकू. बस हाच एक बेस्ट टाईम आहे. आणि यस, असा आमचा होता मदर्स डे. आणि वाव काय भारी दिवस होता. पूर्ण मदर्स डे आज आईसोबत स्पेंड झालाय. ऍक्च्युली मागच्या वर्षी किंवा याचा आधी जेव्हा पण मदर्स डे असं काही झालंय ना, कोणी सगळेजण आपापल्या कामात बिझी होते, कोणी कुठं कोणी काय काय नाही, पण यावेळेस मस्त झालं सेलिब्रेशन सोबत झालं. आणि त्यातलं त्यात आई जास्त खुश आहे, त्याची जास्त आम्हाला खुशी होते. सो या, तुम्ही पण तुमच्या घरात आय नो बघा, हे सगळ्या गोष्टी अशा आहेत ना जिथं पैसा लागतो थोडा एक्स्ट्रा, पण मजा येऊन जाते. आणि आपण खूप बापरे, आणि आपण अशा सगळ्या गोष्टी रेग्युलर बेसिसवर करत नाही, कधीतरी करतो. सो बिंदासपणे डोळे बंद करून जेवढं खर्च करता येईल तेवढं करायचं. मी हे का सांगतो, बिकॉज आय नो आपण त्या गोष्टींमधून गेलोय. सो आपल्याला सगळ्या गोष्टींची सवय नाही, पण कधीतरी जेव्हा करतो तेव्हा असं दिल खोलून आणि एकदम दिल खुलास होऊन खर्च करायचा, तो मजा येते. ठीक आहे. मी मध्ये जाणार होतो रूममध्ये, सगळे झोपलेत, दादा वहिनी आई स्नोई परी. आपला रूमचा लाईट पण बंद झाला आहे. मी जरा वॉक करत होतो बाहेर, टाईमपास करत होतो. बाकीच्या काही फॅमिलीज आहेत त्या स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करत आहेत, मजा करत आहेत. येस, हा ब्लॉगला आपण इथंच थांबूयात. भेटूयात उद्या आम्ही इथं 10-11पर्यंत निघून जाऊ, बिकॉज उद्या मतदान पण आहे, उद्या वोटिंग करणार आहेत आपण. सो त्यासाठी पण लवकर पोचायचं आहे आणि उद्या 2-3 कामं पण आहेत महत्त्वाची, म्हणून दादा वहिनींना पण लवकर जायचं आहे. सो पुढचा ब्लॉग आपण उद्या स्टार्ट करू. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करून जा, कमेंट सोडून जा. आणि आय होप तुमचा पण मदर्स डे तुमच्या मम्मीसोबत खूप चांगला सेलिब्रेट झाला असेल. आणि यस, सगळ्यांना परत जेवढे पण मावशी काकू सगळे व्हिडिओज बघतात, तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं मदर्स डेचा खूप खूप शुभेच्छा. आणि थँक्यू सो मच तुमच्या एवढ्या प्रेमाबद्दल, तुमच्या एवढ्या ब्लेसिंग्सबद्दल. आणि यस, असाच प्रेम असू द्या. भेटत आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आजूबाजूला जेवढे लोक आहेत त्यांची काळजी घ्या, आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. बाय, गुड नाईट, टेक केअर. आणि प्लीज सबस्क्राईब, अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट. मी जातो आता, माझं थोडं डोकं दुखायला लागलं इथून. असं वाजून गेले 6:37 मिनिटं. इतकी खतरनाक झोपेत होते, म्हणजे एवढे सगळे झोपलेत ना, एवढे खतरनाक झोपलेत सगळे, अजून पण झोप पूर्णपणे उघाडली. काय बोलतोय मी. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.